विरोधकांना त्रास देण्यासाठी केंद्र सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा वापर, शरद पवारांचा केंद्र सरकारवर आरोप. वन खात्याच्या दिनदर्शिकेत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वडिलांचं नाव चुकवलं. चूक लक्षात आल्यावर अधिकाऱ्यांनी दिनदर्शिका परत मागवल्या. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांची प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा. जागा वाटपासंदर्भात आंबेडकरांबरोबर काँग्रेसचे प्रमुख नेते चर्चा करणार, चेन्निथला यांची माहिती. अहमदनगरच्या कोरठाण खंडोबा यात्रेनिमित्ताने आमदार राम शिंदे आणि निलेश लंके एकत्र. अहमदनगर जिल्ह्यात रामराज्य येणार, या दोघांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांचा शरद पवार गटात प्रवेश. अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम यांच्या विरोधात आमदारकीचा नवा चेहरा. बोरिवली पूर्वेकडील अभिनवनगर मैदानात मनसेकडनं 3 दिवसीय मिसळ महोत्सवाचं आयोजन. राज ठाकरेंची मिसळ महोत्सवाला भेट. राज ठाकरेंनी मला कायदा शिकवू नये, राज ठाकरेंनी टोलनाक्यावरचे पैसे मोजावे, सदावर्तेंची टीका. राज ठाकरेंचं कर्तृत्व काय आहे, सदावर्तेंचा सवाल. उद्धव ठाकरे 4 आणि 5 फेब्रुवारीला कोकण दौऱ्यावर. दौऱ्यामध्ये सावंतवाडी, कुडाळमध्ये उद्धव ठाकरे घेणार सभा. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणात प्रचाराचं बिगुल वाजण्याची शक्यता. बारामतीच्या सुपे इथे शेतकऱ्यांचं उपोषण सुरू. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट. जनाई शिरसाई योजनेचं पाणी मिळावं या मागणीसाठी शेतकऱ्यांचं उपोषण. सोलापूरमध्ये श्रीराम मंदिर सोहळ्याच्या दिवशी 2 गटात राडा. राड्यावेळी जखमी झालेल्या कार्यकर्त्यांची भाजप आमदार नितेश राणेंनी घेतली भेट. दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात क्रिकेट टुर्नामेंट. क्रिकेट टुर्नामेंटला देवेंद्र फडणवीसांनी दिली भेट. खासदार क्रिकेट महोत्सवाअंतर्गत क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. मुंबईच्या फोर्ट परिसरातील फुटबॉल सामन्याला आदित्य ठाकरेंची उपस्थिती. ठाकरे गटाकडनं कुलाब्यात साहेब चषक स्पर्धेचं आयोजन. मुंबई अहमदाबाद महामार्गावर सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचं काम सुरू. नवी मुंबईत अवजड वाहनं थांबवल्यामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी. वाहनांच्या 5 ते 6 किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा. वर्ध्यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप मागे. वर्धा जिल्हा परिषदेसमोर 53 दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यव्यापी संपाची सांगता. रत्नागिरीच्या खेडमधील लोटे गोशाळेत राष्ट्रीय गोसंमेलन. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने गोशाळेत राष्ट्रीय गोसंमेलनाचं आयोजन. अमरावतीच्या मोर्शीमध्ये अपर वर्धा धरणग्रस्तांचा रास्ता रोको. धरणग्रस्तांना कायमस्वरूपी आणि हक्काची जमीन देण्याची आंदोलकांची मागणी. अमरावतीच्या मोर्शीमध्ये अपर वर्धा प्रकल्पग्रस्तांची आत्महत्या. अपर वर्धा प्रकल्पग्रस्तांचे मोर्शी उपजिल्हा रुग्णालयाबाहेर रास्ता रोको आंदोलन. मृतदेह ताब्यात घेण्यास नकार. अहमदनगरच्या लोणी गावात 10 दिवसांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 2 मुलांचा दुर्दैवी मृत्यू. अनेक वाड्या वस्त्यांवर बिबट्याची दहशत. बिबट्याला पकडण्याच्या मंत्री विखे पाटलांच्या सूचना. मराठा आंदोलकांनी 3 दिवस वाशीमधील एपीएमसी मार्केटमध्ये तळ ठोकल्यानं भाजीपाला आणि फळ विक्रीस अडथळा. विक्रेत्यांना रस्त्यावर भाजीपाला विकण्याची वेळ. अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे जिल्ह्यातील वीरपत्नी आणि शहीद जवानांच्या परिवारातील सदस्यांचा सत्कार. तसंच शाही भोज कार्यक्रमाचं आयोजन. आमदार बच्चू कडूंनी स्वतः शहीद जवानांच्या परिवारातील सदस्यांना भरवला खास. सोलापूरमध्ये आजपासून 100व्या नाट्यसंमेलनाचं विभागीय नाट्यसंमेलन सुरू. नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनाआधी नाट्यदिंडी. भिवंडी पालिकेमध्ये फायर ब्रिगेड बुलेटचं अनावरण. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने 3 बुलेट गाड्यांचं आयुक्त अजय वैद्य यांच्या हस्ते लोकार्पण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.